महाराज की मी 35 वर्षपर्यंत गडावर उतार चढाव केला बा. ते बरं झालं, पण मध्य काळात ते 2 वर्ष कोरोना आला, त्याच्याने गड मंदिर माझे बंद झालं. नाही तर मी योगासनं वगैरे चांगलं व्यवस्थित, माझं शरीर वगैरे चांगलं स्लिम होतं, बिलकुल पतलं होतं. पण ते 2 वर्ष जाण्यामुळे माझे 2 कारणं होते. एक तर म्हटलं देवाचं दर्शन झालं पाहिजे, सकाळी 5-6 वाजता दार उघडता बरोबर, आणि त्या पायऱ्यां चढणं उतरणं झालं पाहिजे, आणि योगा झाला पाहिजे. दर्शनच नाही म्हणलं तर बंदच करून टाकलं. तर त्याच्यामुळे माझे वेटही वाढलं आणि पोटही वाढलं. निघतं मुळातून मी टेलर माणूस, बसण्याचंच काम आहे. दुसरं काम मला देवानं ते कीर्तनाचं दिलं, तर ते बसूनच राहतं 3-3 तास 4-4 तास. ते पोट एवढं वाढत चाललं, खाणंही खूप, झोपणं खूप. त्याच्यासाठी मी पुष्कळ सारे असे वजन वाढलं, 90-92 किलो वजन झालं, आणि पोटही 50 इंची झालं. मी कीर्तनकार माणूस, लोकांना ज्ञान सांगतो, लोकच मला हसायला लागले. महाराज ते कसं का होऊन राहिलं पाहन म्हणे. पोरानं मला नागपूरला नेलं, एका डॉक्टरकडे भरती करून टाकलं. त्यानं सांगितलं का पंचकर्म करा, त्यानं मला 10 कर्म करून टाकलं. एका बेडवर झोपवलं, इकडून एक मालिश करा आणि तिकडून दुसरा मालिश करा, आणि एक बकेटभर तेलाच्या काळा आणि आयुर्वेदिकच्या काळा डब्यानं टाकायचे आहे. घेणं त्यानं काही कहा गया काही नाही, क्या लाया तो कुछ भी नाही. 90 किलो वजन होतं, त्यानं मोठ्या झोका-झाकानं 3 किलो वजन केलं. तर त्या मालिशनं, त्या पंचकर्मान 10 कर्मान नाही झालं. त्या दवाखान्यात जेवायलाच बरोबर नाही भेटलं. ते सगळं अलुनीच त्याला, त्याच्यात मीठच नाही. ते भेंड्याची भाजी, ते सोजी, आणि ते वरण, ते बारीक बारीक पोळ्या, ते काय ते जेवायला भेटतंय. ते जेवण्यानं माझ्या 2-4 वजन कमी झालं. त्या डॉक्टरला असं वाटलं का मी खूप कमाल केली, याचं 5 किलो वजन कमी झालं. मी आता हे सगळे आजूबाजूचे चुतिया बनवणेवाले डॉक्टर आयुर्वेदिक अशी नाडी पकडून टाकते. नाडी तर माहीत नाही राहत किती प्रकारच्या नाडी राहते. तुम्हाला थंडी झाली, तुम्हाला गरमी झाली, भक्का देते दवाई. एक रोग आणि 10-12 गोळ्या आणि 10-12 मसाले, त्याला त्याच्यानेच पोट भरून जाते. असं करता म्हणलं 10 रोगाची एकाच औषध पाहिजे. थकून गेलो मी. आणि या महाराजने मला 2006 पासून 2006 पासून या बापूची मला ओळखलं. बापू म्हणजे त्याला बापू सांगितलं, पण बापू नाही, पण नावाचे बापू आहे. मला काय माहित आता फाकेत कळसान गावाले वळसा. यानं म्हणलं मला चढता नाही येत, उतरता नाही येत. महाराज म्हणे तुम्हाला आता फिजिओथेरपी करणं. मला इंग्रजीमध्ये बोललं, मला ते फिजिओथेरपी माहीत नाही. त्याने म्हणलं एक द्या म्हणलं एवढे पैसे लागत तर मला मोहिनीसारखं दिलं बाबा. याला ठीक आहे पैसे घे, पण करून तर दे मला बारीक. आणि टेबलावर झोपवलं, आणि जे मारगट करून दिलं मग झालं. म्हणलं त्याची काय म्हणले महाराज आता 4 दिवस झाले तुम्ही माझा दवाखाना द्यायला, आता दवाखान्यात यायचं नाही म्हणे. आता मी जे देईन तुमच्या म्हणे घरी म्हणे. वारे वा म्हणलं बरा डॉक्टर भेटला, घरपोच सेवा. आणि जो घरी आला आणि जे रगडणं सुरू केलं, तेव्हा मला समजलं का फिजिओथेरपी यायला म्हणते. बाकीचे लोक फिजिओथेरपी असे मोठे मोठे बोर्ड बनवते, नावं लिहिते, ऐसी फिजिओथेरपी वैसी फिजिओथेरपी, इसके फिजिओथेरपी इतने लगेंगे ना वो उतने लगेंगे, आणि करायचं काहीच नाही. कहाँ गया तो काही नाही, क्या लाया तो कुछ भी नाही. नाव मोठं आणि दर्शन खोटं. पण मानणं पडेल या बापूले. माझ्यासाठी बापूजी यायचं हे म्हणजे महाराज म्हणते मी वयानं मोठा आहो, पण त्यानं माई एवढी मालिश केली की मी म्हणलं मायनं एवढी मालिश केली नसेल, मी जन्म झाला त्या मागीनं बी एवढी मालिश नशी केलं एवढी हा माणसानं. आणि त्याला सर्व नॉलेज आहे, नखापासून तर शिकापर्यंत. मीनं बी मालिशवाला लावला होता 200 रुपयाच्या. तो जेव्हा पाहिले तिकडेच पाय मुरगडे, जेवढे पाय तिकडेच. एखादा 8 गीत लागला, फुटताट झाला,
झाला म्हणलं पंचर माणूस. कारण आमच्या साहेबाले मी चालत होतो, नसतं लागलीच होती, पण चालत होतो इलेक्ट्रिकच्या करंट मारे असा इथून तर त्या बाथरूम इथपर्यंत होता. जाणं मुश्किल झालं. तिथे गेलो आणि बाथरूम मध्ये जाईन तर वर इकडे वापस येणं कठीण काम होता. लघवीला मला लघवीची बिमारी आहे, 10 वेळा 15 वेळा 25 वेळा. शेवट मला काही सुचे नाही तर एक बकेटच ठेवून दिली. रात्रभर कुठं जाणं येणं मुश्किल. त्याच्यासाठी बापूजी भेटले, यानं माझी फिजिओथेरपी केली का म्हणते त्याच्या भाषेत, आणि त्यानं मला दुरुस्त केलं. तो वेट बी कमी झाला. आता माझ्या 72-73 किलो वजन आहे आणि 50 किलो 50 इंची माझ्या पोट होतं. मी टेलर. तुम्ही ना जर मला विचारलं ना का मी बगर टेपनं, मॅडम समोर उभी आहे ना, हिची चेस्ट किती आहे, पोट किती आहे, सीट किती आहे, लंबाई किती आहे, चौडाई किती आहे, बगर टेपनं मोजतो की एवढं मला नॉलेज आहे. 40-45 पर्यंतचे नॉलेज आहे. 50 इंची माझा पोट होता, 40 इंची का 2.5 इंची झाला. आता पहिले माय पॅन्ट घालो आणि त्या इकडे हरिपाठात जाओ तर चालता चला मला माहितच नाही पॅन्ट घसरला कधी. सीटच नाही होती ना, पोट एवढा मोठा सीट काहीच नाही. तसं आता असं झालं. आता पहा तुम्हाला मी समोर बसलो. आता जे जुने कपडे मी फेकले नाही होत ते आता त्या गठ्ठ्यातून काढून आलो आणि ते घालून आलो. अशी माझी परिस्थिती. या परिस्थितीचा अनुभव मारुती महाराज आहे आणि करणेवाले माझे बापूजी आहे. त्याला आज मी अशी माझी गंमत आहे बा. तुमच्या नावामध्ये मूर्ती माझ्या वेटही कमी झाला आणि पोटही कमी झाला. आता लोकांची दृष्ट मध्ये लागून झाली. त्या दिवशी गेलो बायपास रोडवर. दोन मिनिटं. त्या दिवशी बायपास रोडवर फिरायला गेलो. नागरिक पत संस्थेच्या अध्यक्ष आता एक मुसलमान आहे, सोबानभाई का नाव त्याच्या पोट एवढा मोठा आहे. असं चालते. त्याच्या पोरगा माझ्या मुलाचा मित्र. बायपास रोड गेलो, त्याला कार थांबवली. अरे बोललो ये अंकल कैसा क्या हो गया, कैसे बारीक हो गए. बोललो ये बोला तुम घर, त्याने तुरंत घरी गेला आणि आपले अब्बा जान बोले तुम पहले जाओ बोले वो मेंद्रे टेलर से मिलो बोले, वो बारीक जैसे हो गए कैसे हो गए क्यों हो गए बोले, ऐसा तुमको होना है तो पहिले मिलो बोले. असा चमत्कार झाला बा. म्हणून मी आध्यात्मिक आला. मी कोणत्या आपली कलम चालवतो. भगवंताने बुद्धी दिली. मॅट्रिक नापास आहो. 3 वेळा मॅट्रिक